हॅलो मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या बालभारती पुस्तकातील धूळ पेरणीला धूळ पेरणी ही कविता पाहणार आहोत. धूळ पेरणी ही कविता अशोक कौतिक कोळी यांची आहे. अतिशय सुंदर त्यांनी शेतीचे, पावसाचे आणि पिकांचे वर्णन या कवितेत केले आहे. सो लेट स्टार्ट. आपण बघूया. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव धुरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं अभूट दूर धाटणीला. मिळता डोळ्यांना मिघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे. अशोक कौतिक कोळी यांची अतिशय सुंदर अशी कविता आहे. धूळ पेरणीला म्हणजे पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्याने शेतीमध्ये जी पेरणी केलेली असते तिला धूळ पेरणीला म्हणतात. आणि जेव्हा तो ही पेरणी करतो आणि पाऊस पडत नाही, तेव्हा त्याचं ते सगळं वाया जातं, त्याची मेहनत, त्याचे कष्ट. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. हिरव्या पिसांचा म्हणजे जे सुंदर हिरवगार पीक येतं ना, त्याची आस धरणीला. ज्या जमिनीत आपण बी पेरतो ना, तिला त्याची आस असते. टिपूर मोत्यांची आस मोरणीला, पावसाच्या थेंबांची, पावसाची ही आस मोरणीला असते. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. म्हणजे वाईट दिवस कधीच येऊ नये शेतकऱ्यांवर किंवा कोणावरच. त्यांचे डोळे कासावीस होतात पावसासाठी, पावसाची वाट पाहून पाहून. त्यांनी एक तर शेतात कर्ज काढून बी पेरणी केलेली असते आणि जर पाऊस पडला नाही तर मात्र त्यांचं खूप नुकसान होतं आणि त्यांना दुबार पेरणी करण्याचं संकट उभं राहतं. आणि दुबार पेरणी करणे हे त्यांना परवडणारे नसते. आणि दुबार पेरणी केली तरीही पाहिजे तसे पीक हे शेतात येत नाही. त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि चातक हा एक पक्षी आहे की जो फक्त ढगातलं पाणी पिऊन राहतो अशी समज आहे. म्हणून कासावीस डोळे बनले चातक, म्हणजे चातक पक्षासारखे ते पावसाची वाट पाहतात शेतकरी. कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं अभूट दूर धाटणीला. कोरडे नक्षत्र पावसाचं जे नक्षत्र असतं ते जर कोरडं गेलं, पाऊस पडलाच नाही तर त्यांच्या डोळ्यांना धारा लागतात. ते रडतात की ही संकट आम्ही आता याच्याशी कसं काय सामना करायचा बा. पाऊसच जर पडत नाही आहे, आपण एवढं महागाचं पीक टाकलेलं आहे आणि आता ते सगळं जर जळून गेलं पावसाअभावी तर मग किती मोठं नुकसान होणार बा. म्हणून त्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कानांना फुटले धुमारे. म्हणजे आणि मिळतं डोळ्यांना म्हणजे जेव्हा त्यांना असं वाटतं की समजतं की अभूट आले बा, आज पाऊस पडणार आहे, असे जेव्हा ते पावसाचे त्यांना इशारे मिळतात, कळतं की पाऊस पडेल म्हणून, त्यावेळेस मातीच्या कणांना फुटले धुमारे. म्हणजे मातीचे जे कण असतात त्यांनासुद्धा, त्या झाडांनासुद्धा नवीन पालवी फुटायला लागते आणि त्यांना आनंद होतो शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी जे पीक शेतात उगवतो त्यासाठी किती हार्ड प्रोसेस आहे, की त्यांचे किती कठीण आणि अतिशय श्रम आहे त्यांच्यासाठी, मेहनत आहे त्यांच्यासाठी. आज जरी आपण दुकानात गेलो आणि पैसे देऊन धान्य विकत घेऊ शकतो, पण ते धान्य बाजारामध्ये आणण्यापर्यंत त्यांची किती मेहनत असते हे आपण नाही समजू शकत. खूप खूप कष्ट करतात ते आणि तेव्हा ते पीक आपल्यापर्यंत येतात. म्हणून काय आहे, आपण जरी ते पैसे देऊन विकत घेतलं असलं तरी पण त्याची आपण किंमत केली पाहिजे. हवं तेवढंच आपण अन्न शिजवलं पाहिजे. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण ताटात वाढलं पाहिजे आणि खाल्लं पाहिजे. ते वाया जाता कामा नये, कारण तिथे हजारो हात राबलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्या हजारो हातांनी खूप कष्ट केलेले आहेत. त्याचा विचार करून आपण ते अन्न वाया घालवले नको पाहिजे, वेस्ट नको गेलं पाहिजे. त्याचा आदर केला पाहिजे, अन्नाचा कणाकणाचा आदर केला पाहिजे. कारण आपण जरी पैसे देऊन विकत घेतलं आणि नैसर्गिक आपत्ती आली तर आपण पैसे देऊनही काही विकत घेऊ शकत नाही. म्हणून शेती, पाऊस, निसर्ग यांचा सन्मान करा आणि
आणि आता इथे शब्द दिलेले आहेत, शब्दार्थ ते बघूया. बरकत म्हणजे भरभराट. धूळ पेरणीला म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी. आणि ओढ, आस म्हणजे ओढ, इच्छा, अपेक्षा. जाचक म्हणजे त्रास देणारे. कासावीस म्हणजे व्याकुळ. चातक म्हणजे ढगातील पाणी पिऊन राहतो असा पक्षी, अशी समज आहे. धुमारे म्हणजे झाडांना फुटलेली पालवी. असे इथे शब्दार्थ दिले, एका शब्दाचे अर्थही दिलेले आहेत. हे बघा, हे आभाळ आले भरून, पावसाचे इशारे देत आहेत. हे ते राबवत आहेत, शेतकरी जोडपं आहे, सोबत त्यांची बेलही आहेत. खूप सुंदर ही कविता आहे, तिचे अर्थही आहे. सो तुम्हाला ही कविता आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. गुड बाय फ्रेंड्स.